नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतनं प्रस्थान होऊन काल आकुर्डीला मुक्कामाला होती। आता आकुर्डीच्या मुक्कामावरनं ही पालखी जी आहे तिथनं प्रस्थान झालेली आहे आणि पुणे शहरामध्ये या पालखीचं आगमन होणार आहे। यासाठी आता आपण पुणे शहराचं जे प्रवेशद्वार आहे बोपोडी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। चला, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि पालखीच्या स्वागतासाठी काय काय तयारी आहे ती आता आपण बघणार आहोत। पुणे शहराच्या प्रवेशद्वारावरच वारकरी स्वागतासाठी या ठिकाणी भव्य कमान उभारण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी पोहे आणि चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपलं कुठलं मंडळ आहे? नाही, ही आमची सामाजिक संस्था अशी कुठली नाही। आम्ही मित्र परिवार आहोत आणि आम्ही एकत्र येऊन माऊलींची सेवा करावी ही या भावनेने इथे आम्ही गेली। किती वर्षापासून चालू आहे? 15-1 वर्ष तर नक्की झाली। 15-1 वर्ष झालेले आहेत। ही सेवा जी या ठिकाणी चालू आहे ही सकाळी किती वाजता चालू होते? सकाळी आपण या ठिकाणी 7 वाजता वारकऱ्यांना चहा आणि पोह्याचा गेले 15 वर्ष कार्यक्रम ठेवतोय। म्हणजे आपण 5000 वारकऱ्यांसाठी ही सुविधा दरवर्षी करतोय। साधारणतः किती पोहे असतील? आपले सगळे 250 किलो पोहे असतात। 250 किलो पोहे, सगळं बाकीचं मटेरियल वेगळं असतं। अच्छा, आणि ही आता गेल्या 15 वर्षापासून 15 वर्षापासून आपण ही करतोय। मित्रांनो, पुणे नगरीच्या सुरुवातीलाच बोपोडी जे आहे या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सकाळी नाश्ता या ठिकाणी या मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आलेले गेले 15 वर्ष हा उपक्रम त्यांचा सुरू आहे। या ठिकाणी जे पोहे आहे त्या पोहेचा आस्वाद आता आपण घेणार आहोत। सकाळचा नाश्ता या ठिकाणी चहा आणि नाश्ता करायचा आणि जेवणाची व्यवस्था दुपारी आपण दुसरीकडे करणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या बोपोडी भागातील सर्वात मोठी कंपनी किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्यातर्फे या ठिकाणी वारकऱ्यांसाठी बिस्किट, गुडदाणी आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम आहे। या माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर किर्लोस्करचे पदाधिकारी हैं। सर नमस्ते, आपका ये उपक्रम कब से और क्या क्या है इसमें? ये हम लोग 57 साल से कर रहे हैं, 57 ईयर्स से। आई थिंक ये हमारा कोलैबोरेशन है, हमारे जो यूनियन वर्कर्स हैं और मैनेजमेंट मिलकर के ये ऑर्गेनाइज करते आ रहे हैं 57 सालों से। और वारकरी जो हमारे यहाँ से पंढरपुर तक जाते हैं उनके लिए कुछ इंतज़ाम करते हैं। हर साल कुछ अलग अलग करते हैं। लास्ट टाइम हमने बैग किया था, इस साल छतरी है। हर साल कुछ एक नया सोचते हैं। पहले हम लड्डू बेसन वाले देते थे, अभी हम लोगों ने चेंज किया बिकॉज ये ज़्यादा रूट तक लंबे तक चल सकता है, खा सकते हैं। तो सोच के इनके कंफर्ट के कुछ करना चाहते हैं तो करते हैं। ठीक है, बाकी संजू जी और मित्रांनो, या ठिकाणी युनियनचे पदाधिकारी संजीव गायकवाड आपल्याबरोबर आहेत। गायकवाडजी, हा उपक्रम आता साहेबांनी सांगितला तसा दरवर्षी चेंज होतो, काय काय आतापर्यंत तुम्ही वाटप केलेलं आहे? साहेब, ही वारी आपण 1970 साली सुरू केली आणि ही वारी जपत असताना त्यावेळेस त्या लोकांनी 10-20 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून असे पहिले 35 किलो लाडू आपण बोपोडी आणि फुलेनगर या ठिकाणी माऊलींची सेवेकरता आपण इथं वाटप सुरू केलं। आज त्याचं हे खूप मोठं रूपांतर केवळ किर्लोस्कर ऑइल इंजिनमधली व्यवस्थापन आणि आमचे मालक श्री शंतनुराव किर्लोस्कर साहेब आणि आत्ताचे सध्या एमडी आमच्या गौरीताई किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली HR हेड असतील, फॅक्टरी मॅनेजर असतील, HR पर्सनलचे सर्व अधिकारी असतील यांच्याकडून आम्ही हे दरवर्षी वाटप करत असतो। आम्ही वाटप करत असताना पूर्वी बुंदीचे लाडू देत होतो, परंतु आम्हाला काही गोष्टीचं मिलेट्स लोकांना आणि काहीतरी आपल्याला गुडदाणी ह्या आम्ही सिलेक्ट केला आणि ते शेवटपर्यंत आपले 10-15 दिवस चालतं। त्यामुळे आम्ही तुम्हाला थांबवलं तेवढ्यासाठी। या ठिकाणी ही जी छत्री आहे किर्लोस्कर कंपनीचा
वारकऱ्यांना देण्यात येते. मोठी अशी ही छत्री आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीची छत्री. बाबा हे घ्या. मित्रांनो, या ठिकाणी पुणे शहराचे उपमहापौर परशुरामजी वाडेकर आपल्या बरोबर आहेत, जे या बोपुडीचे नगरसेवक, प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक सुद्धा आहेत. दरवर्षी त्यांचा वेगवेगळा उपक्रम असतो. एक चांगला देखावा ते दरवर्षी या ठिकाणी सादर करत असतात. वाडेकर साहेब, यावर्षी नक्की काय केलेलं आहे तुम्ही? सर्वात प्रथम या ठिकाणी एक छान चांगला पाऊस झालेला आहे, त्याबद्दल खूप समाधान आहे. पुणे महापालिकेने एक दिवस पिसावा पालखी आहे तिथं, परत ज्ञानोबारायांची पालखी आहे ते कळसपासून तर पूर्ण पालखी आतून बाहेर जाऊसपर्यंत सगळी व्यवस्था महापालिकेने चोख केलेली आहे. सगळ्या शाळांमध्ये पालख्या दिंड्या थांबवण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक रूटवर टॉयलेट, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पुणे महापालिकेत स्वच्छतेची देखील दक्षता घेतलेली आहे. प्यायच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. सिक्युरिटी व्यवस्था केली आहे. रूटवर कॅमेरे लावलेले आहेत. परत ड्रोन कॅमेरे आम्ही लावलेले आहेत. महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्था देखील कडक आहे. गेले आठवडाभर प्रत्येक वॉर्ड ऑफिसर आणि सर्व कर्मचारी हे पालखीच्या सेवेसाठी काम करतात. ज्ञानदेव महाराज पालखी जिथं विसावा होतो पुण्यामध्ये भावानी पेठेमध्ये, तिथल्या अतिक्रमण पूर्ण काढलेलं आहे. काय प्रॉपर्टी ताब्यात घेतलेलं आहे. तिथंही मोठा मंडप टाकलेला आहे. तुकोबा रायांच्या तिथं देखील सगळी व्यवस्था चोखपणे केली आहे. म्हणून या ठिकाणी हा जो प्रभाग आहे की हरीश ब्रिज बोपडीपासून इथं मी निवडून येतो, उपमहापौर आहे मी शहराचा. हे स्वागत, तुकोबा रायाच्या पालखी स्वागत करण्याचं भाग्य माझ्या नशिबी या ठिकाणी येतं. या अगोदर माझी पत्नी सुनीता वाडेकर या उपमहापौर होत्या. त्यामुळं आम्हा नवरा बायकोला ही जी संधी प्राप्त या निमित्ताने झालेली आहे ती आयुष्यामध्ये कधी न विसरणारी आहे. त्यामुळं जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा वारकरी बांधव आणि नागरिकांची या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता धरणातून पाणी सोडण्यासाठी सुरू झालेलं आहे. नदीकाठच्या लोकांना, वारकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण नदीपात्रामध्ये आंघोळी करण्याचा मोह टाळावा. पाणी खूप खोल झालेलं आहे, त्यामुळं चुकून नदीपात्रात वारकऱ्यांनी जाऊ नये. आणि सर्वांना आमची विनंती, स्वच्छता सगळ्यांनी बाळगावी. कुणी रस्त्यावर टॉयलेट करू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, कुणी रस्त्याला आपली विधी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आपण आपली स्वच्छता आपण सगळे मिळून करूया, एवढी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा मी उपमहापौर म्हणून या ठिकाणी आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं मंगलमय स्वागत करतो. धन्यवाद. स्वच्छ वारी पंढरपूर वारी असा हा संदेश उपमहापौरांनी आता आपल्याला दिलेला आहे. उपमहापौर साहेब, धन्यवाद. या ठिकाणी जे वारकरी देहूवरनं आलेले आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची मालिश आणि फिजिओथेरपी करण्यासाठी इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या वतीने हा उपक्रम आणि पुणे महानगरपालिका उपमहापौर पुणे परशुराम वाडेकर यांच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता साधारणतः 11:30 वाजलेले आहेत आणि
मुख्य दिंड्या ज्या आहेत ह्या पुण्यनगरीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. बोपुडीमध्ये आता या दिंड्या आपण बघतो माझ्या मागे यायला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो पूल आहे जो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला जोडणारा, त्या पुलावरून आपण बघतोय दिंड्या यायला लागलेल्या आहेत. तोपर्यंत बाकी आणखीन काय काय व्यवस्था आहे ती आता आपण बघणार आहोत. या संपूर्ण देहू ते पंढरपूर मार्गावर जी रांगोळी काढते, ही रांगोळी काढणारी मुलगी गेल्या वर्षापासून आपल्या बरोबर आहे. आणि रांगोळीची वारी ही या त्याच्या रांगोळीमधनं दाखवत असते. आलेल्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे भारतीय जनता पक्षाकडनं सहर्ष स्वागत. उषाताई जगताप या ठिकाणी तुमची वाढ दिशेने त्यांना भेटायचं. या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे तुमची वाढ बघत आहेत. आलेल्या सर्व स्वागत. आलेल्या स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे माननीय सचिन शिरोळे यांच्यातर्फे स्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, देहू ते पंढरपूर मार्गावर गेल्या वर्षापासून संपूर्ण मार्गावर ही मुलगी पूजा आपल्या बरोबर आहे. ती रांगोळी काढत असते आणि ठिकठिकाणी रांगोळी काढत असते. या रांगोळीमध्ये गेल्या वर्षी 2 रेकॉर्ड हिने केलेले आहेत. एक तर देहू ते पंढरपूर 340 रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि एका मिनिटामध्ये 15 फुटी रांगोळी काढलेली होती. एका मिनिटामध्ये आपण 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी काढली होती. वाडीमध्ये 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी काढली होती आणि 1 नाही 2 नाही तर 3 विश्वविक्रम नावे केले होते. आता या वर्षी सुद्धा आता तू या पालखी सोहळ्यामध्ये आहे, यावेळेस काय वेगळं करणार आहे का? हो, यावेळेस जसं की तुम्ही बघतात की मागच्या वेळेस फक्त माझ्या डिझाईन्स होत्या, मी समाज प्रबोधनाच्या रांगोळ्या केलेल्या, परंतु यावेळेस अतिशय वेगळी अशी संकल्पना घेऊन वारीला आले आहे. आणि त्यातली ही पहिली संकल्पना एक रांगोळी शहीदांसाठी, ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं आयुष्य झिजवलं, अपंगत्व पत्कारलं, अशा सर्व भारतीय जवानांसाठी ही आजची ही रांगोळी समर्पित आहे. आता पुढं आणखीन काय काय तुझ्या डोक्यात आहेत? अजून आत्तापर्यंत आम्ही आलोय ना सर, तर तेव्हापासून आम्ही व्यसनमुक्ती, मराठी शाळा वाचवा, आपली मराठी टिकवा या विषयाच्या रांगोळ्या बनवल्या, माझी वसुंधरा बनवली, वृक्ष लागवडीच्या रांगोळ्या बनवल्या आणि ही आजची 4थी थीमची रांगोळी आहे. आणि याच्या पुढे अजून सुद्धा जे ऑपरेशन्स राबवण्यात आले इंडियन आर्मीतर्फे, तर त्याची सुद्धा एक रांगोळी मी बनवणार आहे. आणि जे लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या संदर्भातल्या देखील रांगोळ्या करणार आहे. तुझा मोबाईल नंबर, जीपे नंबर सांग. जीपे नंबर 8483047612 आहे. पण सर मला आर्थिक मदत नको आहे. मला ह्यावर्षी आपले माननीय माजी आमदार कैलासवासी लक्ष्मणराव पांडुरंग जगताप यांच्या मित्रपरिवाराने आर्थिक भार उचलला. रांगोळी आणि गाडीचं सौजन्य त्यांनी केलं. छोट्या गाडीचं सौजन्य आहे ते सुरेखान आणि भोर मनसरच्या अर्थात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांनी मला सौजन्य केलं. त्यामुळे मला आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. मित्रांनो, या पोरीला गेल्या वर्षी आपण आवाहन केलं होतं की आर्थिक मदत, कारण गेल्या वर्षी काही सोय झाली नव्हती. त्यानंतर हिचे जे रेकॉर्ड झाले ते रेकॉर्ड बघितल्यानंतर
अनेक जण या वारीमध्ये तिला मदत केलेली आहे आणि त्यामुळे आता ती म्हणते आर्थिक मदत नका करू, पुढच्या वर्षी असेच काही उपक्रम असतील तर त्याला नक्की मदत करा. आणि पूर्ण वारीमध्ये आपण हिला भेटणार आहोत. काही काही ठिकाणच्या संकल्पना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. आणि अजून मला हे सांगायचं की ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी शतशः ऋणी आहे आणि त्या सगळ्या मदतीचा अजून जास्त पद्धतीने मला किती चांगलं समाजाला देता येऊ शकतं, वारकऱ्यांना देता येऊ शकतं आणि महाराष्ट्रापर्यंत मला विविध संकल्पना पोहोचवता येऊ शकतात. तर त्याचंच हे एक उत्तम उदाहरण तुमच्या. धन्यवाद. ठिकाणी आता आपल्याला पाणी वाटप जे आहे वारकऱ्यांना या ठिकाणी केलं जातं. हा संपूर्ण मित्रपरिवार जो आहे या ठिकाणी पाणी वाटपासाठी सुरू आहे, येतात आहे. दादा फाउंडेशनच्या इथून आयोजित केलेलं आहे. तसेच बोपोडीतील राजहंस विकास मंडळ डोलीसिम संघ यांच्याकडनं आयोजित केलेले आहे. तसेच आमचे मित्र परिवार विकासदादा केदारी, नित्यदादा जगताप, तसेच संजय दादा कुले व तसेच शुभम वायदंडे यांच्याकडनं आयोजित करण्यात आलेले आहे. ठिकाणी वारकऱ्यांचे जे मसाज किंवा त्यांना फिजिओथेरपी देण्याचं काम सुरू आहे. जगद्वंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी भक्तांचं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व वारकरी भक्तांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी लाडू वाटप करण्यात येत आहे. मित्रांनो या ठिकाणी आपले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल आपल्या बरोबर आहेत, जे आता या ठिकाणी वारकऱ्यांना योग दिंडीच्या माध्यमातून टोप्या वाटतायत. गोयल साहेब, आपल्या वारकऱ्यांसाठी शुभेच्छा काय तुम्ही देता या वारीचा? खरं म्हणजे देवाची कृपा आहे, पाऊस थांबलेला आहे. कालपासून संपूर्ण महाराष्ट्राला चिंता होती की आमचे वारकरी बंधू भगिनी कशा प्रवास करतील. प्रवास थांबल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे आणि भक्तिमय वातावरणात पालखी सुरू झालेली आहे. संपूर्ण पुणे शहरातल्या लोकांनी या ठिकाणी पालख्यांसाठी फार वेगळी व्यवस्था केली. वारकऱ्यांसाठी कोणी खाऊ वाटतंय, कोणी काही गुडदाणी वाटतंय. आम्ही इथं टोप्या वाटप करतोय, औषधं वाटतोय. आमच्या सिके गोयल फाउंडेशनतर्फे वारकऱ्यांना आम्ही औषधाचं इथं फ्री वाटप करतोय. आणि यावेळी खूप चांगलं वातावरण संपूर्ण या शहरात झालं आहे. ही सुरुवात आहे आणि संपूर्ण पंढरपूरपर्यंतही असंच आनंदी वातावरण असेल अशी माझी खात्री आहे. कॉलेजची टीम संपूर्ण तुमची नागरिक संरक्षण याची आहे. राम जगन्नाथ कॉलेजचे आमचे सर्व प्राध्यापक, नागरिक संरक्षण दलाची सर्व टीम आज या ठिकाणी सकाळपासून हजर आहे आणि सकाळपासून ते या ठिकाणी टोप्यांचं वाटप करतात. ते जो 2000 टोप्या आम्ही वर्गात देतो, जेणेकरून उन्हापासून संरक्षण व्हावं हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्याचबरोबर काही उपवासाचे पदार्थ सुद्धा आम्ही या ठिकाणी वाटतोय. आणि आमचे चंद्रकांत आनंद छाजेड यांच्यामार्फत सुद्धा अनेक सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. मित्रांनो, हे होते कृष्णकुमार गोयल, जे पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. आणि व्यावसायिक जरी असले तरी सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो. वारकऱ्यांसाठी असतील, गणेशोत्सवामध्ये असतील, ते अनेक कार्य करत असतात. आम्ही ईश्वरचरणी पांडुरचरणी प्रार्थना करतो अशी सेवा त्यांच्या हातातनं घडत राहो. वारकऱ्यांची असू दे, गणेश भक्तांची सेवा घडत राहो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याबरोबर ॲडव्होकेट रमेश कोवळे सर आहेत, जे गेल्या अनेक वर्षापासून वारकऱ्यांची दिंडी यांच्याकडे येते. हा संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार जो आहे या वारकऱ्यांची सेवा त्यांना व्यवस्था केली आहे. तर किती वर्षाला
आणि ठराविक दिंडी असते का तुमच्याकडे का बाकी कोण आमच्याकडे ठराविक दिंडी असते त्यामध्ये काही वारकरी असतात 100-200 मित्र परिवार वारकरींची जेव्हा झाल्यानंतर आपला मित्रपरिवार या ठिकाणी घेत असतो. मित्रपरिवार ॲडव्होकेट रमेश कोवळे जे गेल्या 18 वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. मोठी पार्टी दिली त्यांनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. वंश परंपरा दासमेक, प्रत्येक घराण्याची कोणती ना कोणती एक परंपरा असते आणि ह्या हुगे घराण्याची परंपरा सांगावी तर आवर्जून सांगावी की सेवा त्या आवडी उच्चारावी घ्यावी. म्हणजे सेवा जी करायची तर त्या आवडीने करायची, प्रेमाने करायची, सद्गुणाची. नवे नवे म्हणजे वंश परंपरेने वडिलांच्या नंतर त्यांची मुलं त्या आनंदाने सहकुटुंब सहपरिवार एवढ्या मोठ्यावळ्याने. महाराज तुम्हाला खोटं सांगत नाही, तुकाराम महाराजांचा वंशज एक मिळायला आवश्यक होतोय. अहो नवे नवे आम्ही पुढे गेलो तर वारकरी एखादं मिळायला म्हटलं तर तो सुद्धा म्हणायचं की त्या आजी म्हणायची की मला एक वारकरी धरून आण. तर ती म्हणायची वारकरी काय हाताला काय लागत नाही बाबा, पण हा वारकरी मला लावला एक नाही. तुमच्याकडे एवढी सगळी जी आलेली ती ही सगळी जगद्गुरु तुकारामांची वंशज मंडळी, विश्वस्त मालक मंडळी, आजी माझी सर्व मंडळी ह्या तुमच्याकडे भावी आणि इतकं तुमच्यावरती उगे घरावरती नितांत प्रेम करणारे. भगवंताचं प्राप्ती कसं जातं, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागणोच्या, अशी तुमच्या अनंत प्रेरणेने त्या उगेवाराची पर्यावर जगद्गुरु तुकारामांचा, संत तुकारामांचा खूप खूप निष्ठेने प्रेमाने तुमच्या घरी येऊन आम्ही अन्नप्रसाद घेतला. तुम्ही जो बनवलेला स्वयंपाक पाहिल्यानंतर त्याच्यावरूनच कळते की तुमच्या आमच्याविषयीचे काय भावना आहेत, की त्या स्वयंपाकामध्येच लक्षात येतं की तुमच्याविषयी आमचं असणारं प्रेम ह्याच्यात उत्कंठ होते. जगद्गुरु तुम्हाला आमच्या संस्थांतर्फे खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी महाराज. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अलिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी मुखे वाचे, बीज कल्पंतेची तुका म्हणी. ही सेवा खरोखर कल्पंतीची झालेली आहेत. नुकताच ह्याच महिन्यामध्ये ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ, आमच्या सगळ्यांवरती प्रेम करणारे घुगे परिवारातील सुभाषराव घुगे यांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांच्या दशक्रिया विधीला सुद्धा आपले सगळे विश्वस्त मंडळी वगैरे आले होते. हे जे प्रेम आहे, हे प्रेम खरोखर वारकरी संप्रदायावरती प्रेम कसं का असावं की नर्मदा परिक्रमाला गेल्याच्या नंतर म्हणतात की कुणाच्या घरामध्ये जाऊ नये, आणि गेल्यानंतर काय होतं तर त्या घरातली एखादी व्यक्ती आपल्या संग नर्मदा परिक्रमाला येते. अगदी या वारकऱ्यांच्या सेवेला भावून ह्या घरातील हा तरुण मुलगा आमच्या संग वारीला असतोय. ही वारकऱ्यांची ताकद आहे. नदीप्रमाणे आपल्या प्रवाहामध्ये सगळ्यांना सामील करून घेणारा हा वारकरी संप्रदाय आहे. आणि हा प्रसादाचा जो योग आहे हा आता खऱ्या अर्थानं इथनं सुरू झाला आमचा. देव सोडल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी असा प्रसाद करत
आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार करत जाणारे ही सगळे देवकर मंडळी आहेत. आणि तपोनिधी नारायण महाराजांनी घालून दिलेली ही परंपरा अशीच अखंडपणे इथून पुढे चालत राहो. आणि देवचे वारकरी पंढरपूरला जात असताना निश्चितपणाने आपल्या इथं येऊन विसावा घेतील आणि पुढचं मार्गक्रमण करतील. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपण माझ्या मागे बघत आहात संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये याचं आगमन झालेलं आहे. पालखी या ठिकाणी आलेली आहे. सुरुवातीलाच याचा नगारखाना जो आहे या ठिकाणी आपण बघत आहोत. तर या ठिकाणी आपण बघतोय नगारखाना जो आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आता या नगारखान्याबरोबरच या ठिकाणी माऊलींचे जे अश्व आहे ते अश्व या ठिकाणी आलेले आहेत. अश्वांचं दर्शन आपण घेतोय. हे दोन्ही अश्व आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघत आहोत. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे आपण बघतो या ठिकाणी आलेली आहे. नवीन रथ जो आहे पालखीचा या ठिकाणी आपण आलेला आहे. पुण्यनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या नवीन रथाचं जे आहे आगमन झालेलं आहे. आणि हा रथ 250 किलो चांदी स्वागत करतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण कृष्ण महाराज एक शॉट बोलते क्या ना माझ्या मागं पुढे येतात का विश्वस्त
आता उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या वतीने पालखीवरचा आहे, ज्या पालखीवर पुष्प वर्षाव या ठिकाणी करण्यात येतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल झाली. बोपोडी या ठिकाणी जे पुणे शहराचं प्रवेशद्वार आहे, या ठिकाणी महापौर, उपमहापौर, पुणे शहराचे महापौर आणि उपमहापौर यांनी या पालखीचं स्वागत केलेलं आहे. त्याचप्रमाणे या भागातील, या प्रभागातील नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते पालखीच्या स्वागतासाठी आणि अतिशय उत्साहामध्ये हा पालखी सोहळा जो आहे पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे. पालखी सोहळ्यातील विविध क्षण जे आहेत आम्ही आमच्या बातमी.इन या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत राहणार आहोत. त्यामुळं आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. त्यामुळं पंढरपूरपर्यंतच्या वारीचे सर्व क्षणचित्र आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जे वारकरी ज्यांना शक्य आहे ते वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, मात्र ज्यांना वारीमध्ये सहभागी होता आलेलं नाही त्यांना घरात बसून या पालखीचं क्षणचित्र दाखवण्यासाठी आम्ही आमचा चॅनल उपलब्ध केलेला आहे. त्यामुळं वारीचे सर्व क्षणचित्र या चॅनलवर आपल्याला बघता येणार आहेत. त्यामुळं बातमी.इन हे न्यूज चॅनल जे आहे हे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या वारी संदर्भात काय वाटतं याची माहिती आम्हाला त्याच्यामध्ये मेसेज करा. धन्यवाद.